नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं अभिच्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये। जसं की तुम्हाला माहिती आहे, इथून जे मागचे जे सगळे आपले व्हिडिओ आहे हे सगळे हिंदीमध्ये झालेले आहे आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा प्युअर मराठीत असणार आहे। थोडंफार मराठी हिंदी येऊन जाईल मध्ये आधे, तर तेवढं मेन्शन नका करू। आजचा स्पेशल व्लॉग आहे आपला तुळजापूरसाठी। जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण निघालो आहोत देव दर्शनासाठी पूर्ण फॅमिली सोबत। नाशिकवरून आता आपण जात आहोत तुळजापूरला। जसं तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असाल, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहित असेल। तर आपण निघालो आहोत आता आपल्या देवीच्या दर्शनासाठी। तर एकदा देवीच्या नावाचा जयघोष घेऊन आपण सुरुवात करूया। देवीच्या नावानं सांग भलं। तर चला करूया आपल्या देवदर्शनाची देवीच्या दर्शनाची सुरुवात। तर मित्रांनो, सध्या आपण उस्मानाबाद हायवेला आहोत आणि हे बाजूला तुम्हाला जे दिसतंय ना, हे पवनचक्क्या आहेत। बघू शकता तुम्ही, दोन्ही बाजूनी पवनचक्क्या आहेत। इथे मी तुम्हाला दाखवतोय व्हिडिओमध्ये। अतिशय मस्त आणि सुंदर असं रम्य असं वातावरण सध्या आहे इथे। वाजलेत दुपारचे आय थिंक किती वाजलेत, आय थिंक वाजलेत 3 सव्वा 3 वाजलेले आहेत आणि काही पवनचक्क्या चालतायत। त्या पवनचक्क्या चालतात कारण की तिथं हवा येते, त्यामुळे त्या चालतात। हवा नसेल तर त्या नाही चालणार, साधीशी गोष्ट आहे। आणि तुम्हाला मी दाखवतोय सिनरीज, ती बघा तुम्ही मस्तपैकी समोर कॅमेऱ्यात दिसते आहे। दोन्ही बाजूने मस्त पवनचक्क्या आहेत मित्रांनो। दोस्तों अभी कार पार्क कर दिया और पहुंच चुके हम 4 बजे पहुंचे और 4:05 हुए। कार मैंने पार्क कर दी है और कार पार्क करके अभी सीधा मंदिर के लिए निकल रहा हूं मैं। और सब लोग मेरा इंतज़ार कर रहे हैं वहाँ पे। तो कार पार्क करने के लिए गया था, मैं कार पार्क करके आ चुका हूँ। हे जे तुम्ही बघताय हे भव्य दिव्य कार पार्किंग आहे तुळजापूरचं। अतिशय सुंदर, 400 ते 500 गाड्या आरामात इथे पार्क होतात। चलो बिना चप्पल का चप्पल बाबा। हाँ बोल ना, तुला काय पाहिजे? मोबाईल पाहिजे? अरे इसका मोबाईल मेरे पास है, इसकी जान मेरे पास है। फ्रेंड का कॉल ही आहे शिंदी बटाटा आणि मी आहे अभी बटाटा। हा जोरात गेली गाडी कानाजवळ, म्हणजे आवाज करत। ही बघा शिंदी, ही झोपेतून उठून आलेली आहे। पूर्ण गाडी मी चालवलेली आहे आणि ती झोपेतून उठून आलेली डायरेक्ट, म्हणजे पूर्ण वेळ झोपलेलीच होती। येतात आता नुसती झोपतच होती ती, आहे ना। तर मित्रांनो, आपण आता चाललो मंदिराकडे आणि मंदिराकडे जाताना खूप सारे दुकानं आहेत इथे, जिथे फूल, माळा, प्रसाद, वस्त्रभंडार आणि बरंच काही तुम्हाला इथे दिसेल। साड्या वगैरे ज्या देवीला आपण देणार आहोत। आणि हे आहे प्रवेशद्वार देवीचं, जिथून आपण प्रवेश करणार आहोत। हे हिरवं हिरवं काय लागलेलं आहे हे मी तुम्हाला सगळ्यात लास्टला सांगेल, काय आहे हे हिरवं हिरवं लावलेलं इथे। आणि तसं आतमध्ये मोबाईल वगैरे नेण्यास तर मनाई आहे, तरी पण आपण आतमध्ये गेल्यानंतर बघूया काय होतं ते। आणि मित्रांनो, हे जे तुळजापूरचं मंदिर आहे हे यमुना पर्वतावर स्थिर आहे। हा काहीसा आपला प्रवेश झाल्यानंतर हे समोरचा सीन आपल्याला दिसतो आहे। तर मंदिरात प्रवेशद्वार नंतर प्रवेश केल्यानंतर सगळ्यात पहिले लागतं कल्लोळ तीर्थ, ज्यात 108 तीर्थांचं पाणी आहे। बघू शकता, मी तुम्हाला दाखवतोय। जसं जसं आपण पुढे जाऊ इथे लाईन, खूप सारी लाईन आहे इथे आणि 108 तीर्थांचं पाणी कल्लोळ तीर्थात असतं। कल्लोळ तीर्थाच्याच बाजूला हे जे आहे हे गोमुख तीर्थ आहे। गोमुख तीर्थ, इथे जी गाय आहे हिच्या तोंडातून 12ही महिने पाणी येत राहतं आणि इथलं पाणी बरेचसे भाविक भरून नेतात। काही जण पितात देखील। तुला शंकराची पिंड देखील आहे आणि शंकराच्या पिंडीच्या बाजूला आपला हा सिद्धिविनायकाचं मंदिर आहे। आणि जी सिद्धिविनायकाची सोंड आहे ती उजव्या बाजूला आहे मित्रांनो। आणि जसंच आपण पुढे निघतो तसं आपण मुख्य मंडपात प्रवेश करतो आणि ह्या मंडपालाच यज्ञ मंडप असे देखील म्हटले जाते मित्रांनो। तर सिद्धिविनायकाचे दर्शन झालेले आहे आणि आपण मुख्य मंडपात आलेलो आहोत। इथून पुढे आपण जाणार आहोत मुख्य दर्शनाच्या रांगेकडे, कारण की आपल्याला पूर्ण मुख्य दर्शन घ्यायचं आहे आणि मुख्य दर्शन झाल्यानंतरच आपण बाहेर पडणार आहोत। तो पण तुम्ही सिनरी एन्जॉय करा। ही खूप सारी इथं गर्दी आहे, बघू शकता ज्या प्रकारे इथं। आणि आपण जवळजवळ 3ऱ्या फ्लोअरला आहोत। जायचं आहे 1 नंबर फ्लोअरला आणि 1 नंबर फ्लोअर नंतर आपण मंदिरात प्रवेश करू आणि मंदिरात प्रवेश झाल्यानंतर आपला दर्शन देखील होईल देवीचे।
तर मित्रांनो आता आपण देवीच्या ऑलमोस्ट 4 फूट जवळ आलेलो आहे. इथे माझा मोबाईल काढून घेतला होता, त्यामुळे मी इथे काही पुढचं शूट काही करू शकलो नाही. डायरेक्ट बाहेर आलेलो आहे. तुम्ही इथून बाहेरून देवीचं दर्शन घेऊ शकता. मी तुम्हाला दाखवतोय देवी. तर मित्रांनो आता आपण आहोत मुख्य मंडपात, आणि मुख्य मंडपालाच यज्ञ मंडप असे बोलतात. आणि इथे मी तुम्हाला दाखवतो, इथेच एक साडीचे दुकान देखील आहे. आणि हा जो मंडप दिसतोय इथे पहिले बळी वगैरे द्यायचे, आता तिथं यज्ञ मंडप आहे. आणि इथेच जवळच देणगी कक्ष देखील आहे. जर का तुम्हाला काही भाविकांना वगैरे कोणालाही इथे देणगी वगैरे द्यायची असेल तर आपण देणगी देऊ शकतो. आणि आता आपण निघालो आहोत प्रदक्षिणेला. इथे जो यज्ञ मंडप आहे तिथून पुढे आपण जाणार आहोत देवीच्या दर्शनासाठी. आणि मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिराच्या व्यतिरिक्त स्थानीय देवी देवतांचे देखील भरपूर सारे मंदिर आहेत इथे. तसंच तुळजाभवानीच्या मागे एक चमत्कारी दगड देखील आहे, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुळजापूर हे मंदिर आहे, हे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे तुळजाभवानीच्या नावानं. आणि हे जे मंदिर आहे हे 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. तसंच तुळजापूरला म्हणजे तुळजा देवी मातेला तुळजा आई असेही म्हटले जाते. आणि तुळजाभवानी मंदिर हे शिवाजी महाराजांनी 1672 मध्ये निर्माण केले होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही कार्यसिद्धीस निघण्याच्या आधी आईचा आशीर्वाद घेऊन आणि मगच कार्यसिद्धीस निघायचे. त्याचप्रमाणे या मंदिरात पौराणिक तत्व आणि शैली आणि आकृती, सुंदर वास्तुकलाचं दर्शन देखील तुम्हाला इथे होते. आणि खूप छान आणि मन प्रसन्न करणारं इथं वातावरण तुम्हाला भेटतं. आणि देवी तुळजापूरची देवी आई ही प्रामुख्याने बऱ्याच भक्तांची ही दैवत, आराध्य दैवत आहे, जसे की आमची ही देखील आराध्य दैवत आहे. आणि मित्रांनो, आई तुळजाभवानी आहे ही तिन्ही युगात प्रकट झाली होती. पहिलं युग म्हणजे त्रेता युग, ज्यात राम लक्ष्मणाला दर्शन दिले होते. त्याचप्रमाणे द्वापर युगात धर्मराज आणि युधिष्ठाला दर्शन दिले होते देवी आईने. आणि कलियुगात शिवाजी महाराजांना देवी आईने दर्शन दिले होते. आणि हाच आहे तो चमत्कारी दगड जो शालिग्रामने बनलेला आहे. आणि याची खासियत अशी आहे, जर तुम्ही याच्यावर पैसे ठेवले आणि तुमचा दोन्ही हात ठेवले आणि तुम्ही तुमचा प्रश्न विचारल्यानंतर हा दगड जर का डाव्या बाजूस वळला तर नाही आणि उजव्या बाजूस वळला तर हो, म्हणजे तुमचे काम कार्यसिद्धीस जाईल, असं याचे उत्तर असते. आणि जर का हा दगड स्थिर राहिला तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर 50-50. आणि शिवाजी महाराज देखील ह्या दगडाला प्रश्न विचारायचे. आणि देवी आई म्हणजे आई सतीच्या 72 शक्तिपीठापैकी तुळजाभवानी हे एक असं मंदिर आहे जिथे देवी ही स्थिर नाहीये, ती चालती आहे. आणि वर्षातून 3 वेळा तुळजाभवानी आई ही झोपेच्या अवस्थेमध्ये जाते. आणि गाभाऱ्याच्या ज्या राईट साईडला तुम्ही जर जाल तर तिथे देवीचं झोपण्याची पलंग सुद्धा तुम्हाला दिसतो. तो दोस्तों, बाहर आ चुका हूँ मैं अभी और दर्शन हो चुका है. बहुत मस्त दर्शन हुआ मेरा, पूरे फैमिली का अच्छे से दर्शन हुआ. बाहर लोग थे वगैरह 2 घंटे लगेंगे, 2.5 घंटे, 3 घंटे लगेंगे, पर आधे घंटे में दर्शन हो गया. 5 बजे दर्शन की लाइन को लग गए और 5:30 बजे तक अपना दर्शन हो चुका था. और आधा घंटा फिर मैं वहाँ पे वॉक किया, मतलब प्रदक्षिणा किया देवी को, और बाहर आ गया अभी वापस. अभी गाड़ी की तरफ बढ़ रहे हैं हम, क्योंकि यहाँ से अक्कलकोट निकलना है. और अक्कलकोट जाके हमको अभी फ़िलहाल बज चुके 6 बजने को 10 मिनट बाकी है, तो अक्कलकोट जाना है. अक्कलकोट जाके वहाँ पे रूम भी लेनी हमको. रूम ऑनलाइन बुक नहीं किए क्योंकि ऑनलाइन बहुत महंगे दिखा रहे थे, 5,000-6,000 दिखा रहे थे, क्योंकि कल गुरुदत्त जयंती है, इसके लिए ऑनलाइन वालों के रेट बढ़ रखे वहाँ पे. तो 8 बजे तक मेरे ख्याल से हम पहुँच जाएंगे वहाँ पे. और 8 बजे पहुँच के वहाँ पे रूम लेंगे. तुळजाभवानीचे दर्शन झाल्यानंतर आता आपण आलो आहोत कालभैरव मंदिरात. खाली दरीत हे मंदिर आहे. कालभैरवाचे दर्शन अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय आपली यात्रा पूर्ण झाली असे मानले जात नाही. कालभैरवाला तुळजापूरचे नगररक्षक असे देखील बोलले जाते. त्याचप्रमाणे कालभैरवाला आई भवानीचा भाऊ देखील बोलले जाते. आणि इथून पुढे आपण जाणार आहोत रामगमन मार्गाकडे. रामगमन मार्ग जो आहे तिथून रामाचा जो मार्ग होता वनवासाचा, तो आई पार्वतीने त्यांना दाखवला होता. आणि आता आपण चाललो आहोत भक्त निवासाकडे. ही जी तुम्ही भव्य दिव्य इमारत बघताय, ही पूर्ण भव्य दिव्य इमारत जी आहे ही भक्त निवासाची आहे. हे नवीन भक्त निवास इथं उभारण्यात आलेलं आहे तुळजापूरमध्ये. यात खूप साऱ्या भाविकांची उत्तम राहण्याची सोय केली जाते. जर का तुम्हाला इथे मुक्काम करायचा असेल तर तुम्ही इथे येऊन मुक्काम करू शकता.
तर मित्रांनो इथं थोडंफार प्रसाद वगैरे घेत होतो आणि प्रसाद वगैरे इथं घेऊन झालेला आहे आता माझा. आणि मी तुम्हाला आता इथं स्पेशल मी लाईट दाखवण्यासाठी परत आलेलो आहे. ही बघा लाईट कशी आहे इथे. आणि जे तुम्हाला सकाळी हिरवं हिरवं दिसत होतं ते आता मस्त लाइटिंग मध्ये चमकत आहे. मी तुम्हाला बोललो होतो मी तुम्हाला दाखवेल. बघितलं. आता मी घरवाल्यांना शोधतोय कारण की कुठे गेलेले आहेत माहिती नाही आणि मी इथे एकटाच फिरतोय. कुठे फिरतायत घरचे काही माहित नाही मला. ते बघा बघा दिसले मला. चला तर मी त्यांच्याकडे जातो पहिले. तर मित्रांनो तुळजापूरवरून सरळ सरळ अक्कलकोटला आलेलो आणि ही आम्ही जो रूम घेतलाय हा आहे. इथं हॉल आहे, इथं किचन आहे आणि किचनच्या ह्या बाजूला टॉयलेट बाथरूम आणि एक बेडरूम आहे. तर मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूया. आता जेवण वगैरे करून आलेलो आहे. सगळी रूम आम्ही आवरून वगैरे गेलो होतो आणि आता झोपायची तयारी चालू होणार आहे. तर काय दाखवायचं तुम्हाला, रूम तर मगाशी दाखवली होती. जर का तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या नातेवाईकांसोबत मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि हा दर्शन कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा मला. तुमच्या भावाला सपोर्ट करा थोडंसं. थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो. थँक्यू सो मच.